नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात सुरेश वैद्य यांची कादंबरी अनिवासी. श्रोते हो, ही कादंबरी सुरू करण्यापूर्वी एक नम्र निवेदन. तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, सुरेश वैद्य लिखित अनिवासी भाग पहिला. तारेतला मजकूर वाचताच तिच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी झाली. छातीत एकदम धस्स झालं. काही क्षण तर तिची अवस्था बधिरल्यासारखीच झाली होती. काही क्षण ती तशीच सुन्न होऊन उभी राहिली. मग तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. तारेचा कागद तिच्या हातून गळून खाली पडला होता. वाऱ्याच्या हलक्याशा झुळकेनं तो उडाला, खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन पडला. जवळच्या टेबलाचा आधार घेत घेत ती लटपटत्या पावलांनी त्या कागदाच्या तुकड्याकडे गेली. तिची सगळी स्वप्न, सगळ्या आशा आकांक्षा त्या कागदाच्या तुकड्यांनी जणू उद्ध्वस्त करण्याची तिला धमकीच दिलेली होती. तिचं सगळं आयुष्य जणू अंधकारमय होण्याचा धोका निर्माण झाला होता. वैदेहीनं थरथरत्या हातानं तारेचा कागद उचलला आणि त्यात लिहिलेल्या मजकुरावर अजूनही विश्वास बसत नसल्यासारखा पुन्हा वाचण्याचा प्रयत्न केला. तार तिच्या आईने पाठवली होती आणि लिहिलं होतं, विश्वास एका मोटार अपघातात जखमी झालाय, ताबडतोब निघून ये. अपघात किरकोळ नसावा. विश्वास गंभीररित्या जखमी झालेला असावा. तसं नसतं तर आईने असं आपल्याला ताबडतोब निघून यायला सांगितलं नसतं. काही वेळ ती तशीच सुन्न नजरेनं खिडकीतून बाहेर बघत राहिली आणि मग अचानक तिच्या तोंडातनं हुंदका बाहेर पडला. हॉस्टेलवरच्या इतर मुली त्यावेळी डायनिंग हॉलमध्ये गेल्या होत्या. तिच्या शेजारच्या रूममधल्या दोघीजणी खाली जायच्या तयारीत होत्या. वैदेहीला बोलवण्यासाठी त्या तिच्या खोलीत आल्या आणि वैदेहीला असं हुंदके देत रडताना बघून दोघीही एकदम घाबरून गेल्या. काय झालं वैदेही? मैत्रिणींना पाहून वैदेहीला आणखीनच हुंदका फुटला. तेवढ्यात एकीचं लक्ष वैदेहीच्या हातातल्या तारेच्या कागदाकडे गेलं. वैदेहीच्या हातातली तार घेऊन तिने वाचली. मग काही न बोलता दुसरीच्या हातात दिली. दुसऱ्या मैत्रिणीनं तार वाचताच तिच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव उमटले. वैदेहीचं लग्न 6 महिन्यांपूर्वीच झालं होतं याची त्या दोघींनाही कल्पना होती. विवाहानंतर 15 दिवस वैदेही सासरी राहिली होती. मग हॉस्टेलवर आली होती. तिचं BAचं हे शेवटचं वर्ष होतं. परीक्षेला केवळ 3-4 महिनेच राहिले होते. थोडक्यासाठी तिचं वर्ष फुकट जाऊ नये म्हणून विश्वासने तिला हॉस्टेलवर राहायची परवानगी दिलेली होती. मध्ये एकदा विश्वास तिला भेटायला हॉस्टेलवरही आला होता. मेट्रनची परवानगी घेऊन तिला घेऊन 2 दिवस लॉजवर सुद्धा राहिला होता. याच दरम्यान वैदेहीला दिवस गेले होते, पण याची कल्पना कोणाला नव्हती. ही गोष्ट फक्त वैदेही आणि विश्वासलाच माहिती होती. वैदेहीनी पत्रातनं ते विश्वासला कळवलेलं होतं. थोड्याच वेळात इतर मुलीही आल्या. एकीकडून दुसरीला, दुसरीकडून तिसरीला असं करता करता थोड्याच वेळात ही बातमी सगळ्या हॉस्टेलवर झाली. मुलींनी वैदेहीच्या खोलीत एकच गर्दी केली होती. सगळ्याजणी आपापल्या परीनं तिला धीर देण्याचा, तिचं सांत्वन करायचा प्रयत्न करत होत्या. अगं फार काही विशेष नसेल, वैदेहीला उद्देशून एक म्हणाली. अगं थोडंफार लागलं वगैरे असेल, तू उगाचच काळजी करतेस. हो ना, मलाही तसंच वाटतं, दुसरी म्हणाली. अगं तुझ्या आईने घाबरून जाऊन तार केली असेल, दुसऱ्या एखाद्या पत्राची तू वाट पाहायला हवीस. नाही पण मला वाटतं वैदेहीने इथे थांबण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन पाहायला हवं. अशा वेळी आपलं माणूस जवळ असलं ना की पेशंटला खूप समाधान वाटतं गं, आणखीन एकीनं सल्ला दिला. वैदेही मैत्रिणींचं हे सगळं बोलणं ऐकत होती, पण त्याचा अर्थ मात्र तिच्या डोक्यात शिरत नव्हता.
तिचा मेंदूच नव्हे तर सगळं शरीर बधिरल्यासारखं झालं होतं. गलितगात्र झाल्यासारखी ती नुसतीच बेडवर बसून शून्य नजरेनं समोरच्या भिंतीकडे पाहत होती. मुली आपापल्या परीनं बोलत होत्या, अंदाज व्यक्त करत होत्या. सगळ्या मुलींच्या मनात वैदेहीविषयी सहानुभूती निर्माण झाली होती. दरम्यान एका मुलीनं घडलेल्या घटनेची सूचना मेट्रनला दिली होती. सूचना मिळताच मेट्रन स्वतः वैदेहीच्या खोलीत आली होती. तार वाजताच मेट्रनचा चेहरा गंभीर झाला होता. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मेट्रननी वैदेहीला ताबडतोब घरी जाण्याचा सल्ला दिला होता. ह्याच सगळ्या गदारोळात तो दिवस तसाच गेला. शेवटी सर्वानुमते दुसऱ्या दिवशी वैदेहीचं जाणं नक्की झालं. मेट्रनच्या सांगण्यावरनं एका मुलीनं वैदेहीच्या सासरी तार करून वैदेही सकाळी 7च्या गाडीनं येत असल्याचं कळवूनही टाकलं. गाडी स्टँडला लागली तरी वैदेही आपल्या विचारात हरवून गेल्यासारखी तशीच सीटवर बसून राहिली होती. गाडी आपल्या मुक्कामी पोचली आहे याचंही तिला भान राहिलेलं नव्हतं. विश्वासला जास्त लागलं तर नसेल. अपघात किरकोळ स्वरूपाचा असेल का गंभीर स्वरूपाचा? आईने केवळ घाबरून जाऊन आपल्याला तार केली असेल का खरोखर विश्वासची तब्येत सिरियस असल्यामुळे तिने आपल्याला एवढं तातडीनं बोलवलं असेल? विश्वास शुद्धीवर असेल का? आपल्याला पाहताच त्याची काय प्रतिक्रिया होईल? संपूर्ण प्रवासात वैदेहीच्या डोक्यात या विचारांनी थैमान घातलं होतं. नाही ते शंका मनात येऊन तिचा जीव अगदी कासावीस झालेला होता. आत्ता ही गाडी स्टँडला लागली तरी ती तशीच आजूबाजूचं भान विसरून याच विचारात हरवून गेली होती. शेवटी कोणीतरी सहप्रवाशानं तिला भानावर आणलं. गाडी स्टँडला लागली असल्याचं तिच्या लक्षात आणून दिलं. तशी वैदेही भानावर आली. स्वतःला सावरत आपली सुटकेस घेऊन गाडीतनं खाली उतरली. वैदेहीला पाहताच आजूबाजूला भिरभिरत्या नजरेनं पाहणारा एक तरुण झटकन तिच्या जवळ आला. त्याचा चेहरा कमालीचा मलूल दिसत होता. अंगावरचे कपडेही चुरगळले होते, केस विस्कटले होते. डोळे काहीसे लाल आणि सुजल्यासारखे वाटत होते. वहिनी, जवळ येत काहीशा कापऱ्या आवाजात त्या तरुणानं वैदेहीला हाक मारली. वैदेहीने दचकून मान वळवली आणि विस्फारित नजरेनं ती समोरच्या तरुणाच्या अवताराकडे पाहायला लागली. वैदेहीच्या त्या नजरेनं तो तरुण आणखीन कावराबावरा झाला. हिने आपल्याला ओळखलं नाही का काय? घाईघाईनं पुढं होत तो म्हणाला, वहिनी तू मला ओळखलं नाहीस? मी वैभव. वैभव? वैदेही उद्गारली. ती अजूनही त्याच्या त्या अवताराकडे चमत्कारिक नजरेनं पाहत होती. अगं हो. वैभव म्हणाला आणि मग क्षणभर थांबून काहीशा कापऱ्या आवाजात म्हणाला, तू यायला फार उशीर केलास ग वहिनी. दादा आपल्याला सोडून गेला ग वहिनी. वैदेहीचे डोळे एकदम विस्फारले. काय बोलतोय हा? नाही, हा कोणीतरी दुसराच वैभव आहे. हा आपल्या विश्वासचा भाऊ नाही आहे. आपला विश्वास असा कसा आपल्याला सोडून जाईल? वैदेहीने झटकन आपली मान वळवली, पायाजवळची सुटकेस उचलली आणि ती वैभवकडे दुर्लक्ष करत तरा चालायला लागली. वैभवसुद्धा तिच्या बरोबरीनं चालत तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. टॅक्सीच्या आवारातनं बाहेर पडताच वैभवने एक रिक्षा थांबवली. वैदेही तशीच पुढे जाऊ बघत होती, पण वैभवनं तिच्या हातातली सुटकेस काढून घेतली, रिक्षात ठेवली आणि वैदेहीला जबरदस्तीनं रिक्षात बसायला भाग पाडलं. वैदेहीची मानसिक अवस्था वैभव समजू शकत होता. ती जर फार वेळ या अवस्थेत राहिली तर तिची अवस्था वेड्यासारखी होईल याची कल्पना त्याला आली होती. अगं वहिनी, भानावर ये ना. तिचा दंड धरून तिला हलवत तो म्हणाला, अगं जे घडलंय त्याचा स्वीकार कर वहिनी. दादा गेलाय, कायमचा गेलाय. हे सत्य जीवघेणं असलं ना तरी ते आता आपण स्वीकारायला हवं वहिनी. वैदेहीने हलकेच मान वळवून त्याच्याकडे बघितलं. मग तिच्या निर्विकार चेहऱ्याचा रंग बदलला. ओठ थरथरायला लागले. तिच्या सगळ्या शरीराला कंप सुटल्यासारखा झाला आणि मग आपल्या दोन्ही हाताच्या ओंजळी चेहरा झाकून ती हुंदके देत रडायला लागली.
ड्रायव्हरनी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला, पण वैभवने त्याला गाडी पुढे न्यायची खूण केली. वैदेही संपूर्ण रस्ताभर रडत होती. हुंदक्यानी तिचं सगळं शरीर गदगदत होतं. वैभवनी तिला रडू दिलं. त्याशिवाय हा अपघात सहन करायची ताकद तिच्यात येणार नाही याची त्याला कल्पना होती. रिक्षा घराजवळ थांबली. वैभवनी एका हातानं वैदेहीची सुटकेस उचलली, दुसऱ्या हातानं तिचा दंड धरून तिला आधार देत घरात आणलं. घरातलं वातावरण शोकमग्न होतं. बरीच माणसं जमली होती. एका भिंतीला टेकून विश्वासच्या बहिणी आणि आई बसली होती. वैदेहीची आई त्यांच्या शेजारी बसली होती. अचानक झालेल्या विश्वासच्या मृत्यूनं सगळ्यांना जबरदस्त धक्का बसला होता. वैदेहीला पाहताच तिची आई एकदम पुढे झाली. वैदेहीला छातीशी धरून जोरजोरात रडायला लागली. काल सकाळी विश्वासला अपघात झाला होता. त्वरित त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, पण त्याचा काही एक उपयोग झालेला नव्हता. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, पण शेवटी आज पहाटे त्याची प्राणज्योत मालवलेली होती. हे सगळं ऐकताना वैदेहीची छाती फाटल्यासारखी झाली होती. विश्वास आपल्याला सोडून गेला ही कल्पनाच तिला असह्य झाली होती. बघता बघता तिची सगळी स्वप्न उद्ध्वस्त झालेली होती. हा आघात सहन करणं तिला शक्य झालं नाही. ती बेशुद्ध झाली, खाली कोसळली. 2 दिवस आणि 2 रात्र वैदेही तापानं एवढी फणफणली होती की घरातले सगळेच जण घाबरून गेले होते. औषधं, इंजेक्शन्स चालू होती. डॉक्टर सांगतील ते उपाय केले जात होते. विश्वास गेल्याचं दुःख बाजूला सारून सगळेजण वैदेही बरी व्हावी म्हणून धडपडत होते. 2 दिवसांनंतर तापाचा जोर कमी झाला. वैदेहीने डोळे उघडले. तिच्या उशाशी तिची आई बसली होती. विश्वासची एक बहीण तिच्या पायथ्याशी बसली होती. वैदेहीने डोळे उघडताच ती धावतच जाऊन आपल्या आईला घेऊन आली. तिच्या मागोमाग घरातले सगळेजण वैदेहीच्या खोलीत जमा झाले. वैदेहीनं आपल्या भोवती उभ्या असलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरनं नजर फिरवली, पण ज्याच्यासाठी ती जगू पाहत होती तो चेहरा तिला त्या गर्दीत दिसला नाही आणि तो आता कधी दिसणारही नव्हता. वैदेहीने आपले डोळे पुन्हा मिटून घेतले. आता पाहण्यासारखं राहिलंच काय? आता कशी आहेस ग पोरी? आईने तिच्या केसांवरनं हात फिरवत विचारलं. क्षणभर डोळे उघडून तिने आईकडे बघितलं. घशात आलेला आवंढा आतल्या आत गिळला. तापाने आलेल्या अशक्तपणामुळे तिला आपले ओठ हलवणं जड जात होतं. कुणीतरी तिच्या मानेखाली हात घातला. तिला अर्धवट उठवून बसवलं. तोंड उघडायला लावलं. कडवट औषधाचा डोस पाजला. त्या कडवट औषधाचा डोस घशातनं खाली उतरत असताना पुन्हा तिची शुद्ध हरपल्यासारखी झाली. ताप आता उतरला होता. तिची स्मरणशक्ती पुन्हा जागी झाली होती. मिटलेल्या डोळ्यांपुढे भूतकाळातल्या काही घटना उभ्या राहत होत्या. 6 महिन्यांपूर्वी अशाच एका रात्री ती विश्वासची पत्नी बनून या घरात आली होती. त्या दिवशी या घरातलं वातावरण असं उदास, निशब्द नव्हतं. ह्या खोलीतल्या याच बेडवरती अशी निपचित पडलेली नव्हती. त्या दिवशी ही घर असंच माणसांनी, नातेवाईकांनी भरलेलं होतं, पण आत्तासारखी माणसं अशी हलक्या आवाजात बोलत नव्हती. दबक्या पावलांचे आवाज येत नव्हते त्या दिवशी. उलट त्या दिवशी मंडळी मोठमोठ्या आवाजात बोलत होती. हास्याचे धबधबे फुटत होते. लहान मुलांच्या घरभर धावण्याचे आवाज येत होते. सगळं वातावरण कसं उत्साहानं, आनंदानं न्हावून निघालेलं होतं. विश्वासच्या भोवती त्याच्या बहिणींनी आणि नात्यातल्या तरुण मुलींनी गराडा घातला होता. त्याला त्याच्यावरनं चिडवत होत्या, त्याची चेष्टा करत होत्या. वैदेही धडधडत्या छातीनं विश्वासच्या येण्याची वाट बघत होती. ती काहीशी संकोचून, अवघडून बेडवर बसली होती. थोड्या वेळानं विश्वास आत आला होता. आपल्या मागे दरवाजा बंद करून जेव्हा तो तिच्या जवळ आला होता तेव्हा तिची छाती अधिकच वेगानं धडधडायला लागली होती. विश्वास तिच्या जवळ बेडवर येऊन बसला होता. हलकेच त्यांनी तिचा हात आपल्या हातात घेतला होता. त्याच्या त्या स्पर्शानं तिचं अंग मोहरून गेलं होतं. नकळत तिने आपले डोळे मिटून घेतले होते. आणि
आजही ती त्याच बेडवर डोळे मिटून पडलेली होती. पण फरक किती होता त्यावेळेच्या आणि आजच्या परिस्थितीत. त्यावेळी तिच्या मिटल्या डोळ्यांपुढे कितीतरी रंगीबेरंगी स्वप्न नाचत होती आणि आज तिच्या डोळ्यापुढे केवळ अंधार आणि अंधारच पसरलेला होता. त्यावेळी त्याच्या नुसत्या स्पर्शाने तिच्या हृदयाची गती वाढली होती आणि आज त्याच्या आठवणींनी ती कासावीस होत होती. विश्वास गेला होता, तिला कायमचा सोडून गेला होता, पण अजूनही हे सत्य स्वीकारायला तिचं मन तयार होत नव्हतं. वाटत होतं जणू विश्वास कुठेतरी गेलाय, कुठल्याही क्षणी तो परत येईल आणि तिला नेहमीप्रमाणे आपल्या मिठीत घेईल. त्या विचारानं नकळत तिच्या मनाचा बांध पुन्हा फुटल्यासारखा झाला. उशीत तोंड खुपसून ती हुंदके द्यायला लागली. तिच्या हुंदक्यांचा आवाज ऐकून तिची सासू धावतच तिच्या खोलीत आली. तिच्या पाठोपाठ वैभवही आला. सासूने आधार देऊन तिला बेडवर उठून बसवलं. हलकेच तिच्या केसांवरनं हात फिरवत ती तिचं सांत्वन करत राहिली. वैभवनं बाजूच्या टेबलावरची औषधाची बाटली उचलली, त्यातली एक गोळी काढली, तिला दिली आणि वैदेहीनं नाईलाज झाल्यासारखी ती त्याच्या हातातली गोळी घेऊन पाण्याबरोबर गिळून टाकली. तोच विश्वासच्या तिन्ही बहिणी विशाखा, उमा आणि राणी तिघीही तिच्या खोलीत जमा झाल्या होत्या. सगळ्यांचे चेहरे उदास दिसत होते. वैदेहीची ती अवस्था बघून विश्वासच्या अचानक झालेल्या मृत्यूचं दुःख त्यांना आणखीन तीव्रतेनं जाणवायला लागलं होतं. वैदेहीने सगळ्यांवरनं नजर फिरवली. सगळ्यांचे उदास उतरलेले चेहरे बघून तिला पुन्हा भडभडून आलं. तिला रडताना बघून तिच्या सासूनी डोळ्याला पदर लावला आणि आईला रडताना बघून विशाखा आणि उमानंही ओंजळीत तोंड लपवलं. आईला, बहिणींना रडताना बघून 8 वर्षाची छोटी राणीसुद्धा रडायला लागली. मग पुन्हा एकदा सगळं वातावरण शोकाकुल झालं. वैभवनीच फक्त स्वतःवर संयम ठेवला होता. आईचं आणि बहिणींचं सांत्वन करत तो त्यांना वैदेहीच्या खोलीतून बाहेर घेऊन गेला. त्यांना सोडून तो पुन्हा वैदेहीच्या खोलीत आला. वैदेही अजूनही उशीत तोंड खुपसून हुंदके देत होती. तिच्या जवळ बसत तो म्हणाला, वहिनी, आता रडून दादा परत येणार आहे का? ए बघ वहिनी, तू आता स्वतःला सावरायला हवंयस. नाही वैभव, मला आता जगावंसं नाही वाटत रे. वैदेही रडता रडता म्हणाली. नाही, असं नको बोलू वहिनी. वैभव तिला समजवत म्हणाला, तुझ्या अशा बोलण्यानं दादाच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. उलट तू अशी सतत रडत राहिलीस तर त्याचा परिणाम तुझ्या तब्येतीवर होईल आणि तू आजारी पडशील आणि मग त्याचा त्रास सगळ्यांना होईल. वैदेहीने आपले डोळे पुसले. मग मोठ्या मुश्किलीनं आपल्या आवाजावर संयम ठेवत ती म्हणाली, ठीक आहे वैभव, माझ्यामुळे कुणाला त्रास होईल असं काही मी आता करणार नाही. वैभव गेल्यावर वैदेही पुन्हा बेडवर आडवी झाली, पण प्रयत्न करूनही विश्वासच्या आठवणी तिला विसरता येत नव्हत्या. विश्वासनंही एकदा तिला अशीच आपली शपथ घातली होती. हॉस्टेलवर गेल्यावर वैदेहीने पत्रातून विश्वासला आपली मनस्थिती कळवली होती की विश्वास, तुमचा विरह मला सहन होत नाही. बरोबरच्या मैत्रिणींबरोबर जबरदस्तीनं हसून बोलून दिवस कसाबसा ढकलते, पण रात्र मात्र खायला उठते. तुमच्या आठवणींनी रात्र मला झोप लागत नाही. वाटतं सगळं काही सोडून धावत तुमच्याकडे यावं, पण मनात आलेला हा विचार प्रत्यक्षात उतरवणं किती अवघड आहे. ह्या अगतिकपणाच्या भावना मनाला फार बेचैन करतात. अशा वेळी तुमच्या आठवणी काढून अश्रू गाळत राहणं एवढंच माझ्या हातात असतं. मग रडून मनावरचा ताण थोडाफार हलका करण्याचा मी प्रयत्न करते. यावर विश्वासने तिला लिहिलं होतं, माझी ही अवस्था तुझ्यासारखीच आहे वैदेही, पण माझी तुला शपथ आहे, रडू नकोस. त्यामुळे तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल आणि ऐन परीक्षेच्या वेळेला तू आजारी पडशील. परीक्षेला आता काय 3-4 महिन्यांचाच अवधी तर राहिला आहे. तेव्हा आपलं सगळं लक्ष आता अभ्यासावर केंद्रित कर. एकदा तू ग्रॅज्युएट झालीस ना की नोकरी मिळणं सोपं जाईल. तुझ्या नोकरी संदर्भात मी इथे 2-3 सांगून ठेवलं आहे. तुला माहितीच आहे वैदी, बाबांच्या मृत्यूनंतर घराची सगळी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आहे.
3 बहिणी, 1 भाऊ, या सगळ्यांना माझाच काय तो आधार आहे. तसा वैभव लवकर माझ्या हाताशी येईल म्हणा, त्याचं काय 1च वर्ष झालं आहे. ते झालं की तोही नोकरीला लागेल, मग माझी एवढी ओढाताण होणार नाही. आपण सगळेच मग एकत्र राहू, पण तोपर्यंत तरी आपल्या दोघांना हा विरह सहन करायला हवा. तू समंजस आहेस, समजूतदार आहेस, परिस्थितीचं भान तुलाही आहे आणि याची कल्पना मला आहे, म्हणून आपल्या मनावर संयम ठेवून सगळं लक्ष अभ्यासावर केंद्रित करशील याची मला खात्री आहे. विश्वासचं ते पत्र वाचून वैदेहीने आपले अश्रू पुसले होते. विश्वासनं तिच्यासमोर उभी केलेली स्वप्न पाहण्यात मग ती रंगून गेली होती, पण ती स्वप्न कधीही प्रत्यक्षात उतरणार नाहीत याची त्यावेळी तिला कल्पना नव्हती आणि विश्वासला तरी कुठे होती. वैदेहीने डोळे उघडले, सगळ्या खोलीवर नजर फिरवली. खोलीतली एक एक वस्तू विश्वासच्या आठवणींशी निगडीत होती. या खुर्चीवर तो आरामात बसत होता, या टेबलावर बसून लिहित होता, या दरवाज्यातनं आत येत होता, या खिडकीतनं बाहेर पाहत असायचा आणि बेडवर बसून तिला आपल्या मिठीत घेत होता. तिच्या केसांवरनं हलकेच हात फिरवत तिला आपल्या ऑफिसातल्या गमती जमती ऐकवत होता. वैदेहीनं डोळे भरून आपल्या शेजारच्या मोकळ्या जागेकडे बघितलं. ती जागा आता कायम अशी मोकळीच राहणार होती. त्याचा तो प्रेमळ हवाहवासा वाटणारा स्पर्श आता पुन्हा कधीच तिच्या वाट्याला येणार नव्हता. वैदेहीला एकदमच आपण रिकामे झालोत असं वाटलं. ही जाणीव होताच पुन्हा तिला बडबडून आलं. रडायचं नाही असं मनाला बजावत असूनही डोळ्यात पाणी जमा झालं होतं. आतून येणारा उमाळा आतल्या आत दाबण्याच्या प्रयत्नात तिच्या छातीवर प्रचंड दडपण आल्यासारखं झालं होतं. शेवटी आपल्या अश्रूंवर आपला ताबा ठेवता येणार नाही हे लक्षात येताच तिने आपला चेहरा उशीत खुपसला, हुंदक्यांचा आवाज कोणाला ऐकू जाऊ नये म्हणून. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित अनिवासी या कादंबरीचा पहिला भाग. वैदेहीच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे याची उत्सुकता तुम्हा सगळ्यांना लागलीच असणार आहे. ही उत्सुकता जास्त ताणून ठेवणार नाही, कारण उद्याचा एपिसोड तयार आहे. भेटूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.